हॅलो मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज उडदाच्या वडे बनवून दाखवणार आहे. मेदूवडे कसे बनवायचे ते. हे बघा, मी 6 तास डाळ भिजवून घेतलेले आहे आणि मी वाटून घेत आहे. आता ही आपल्याला व्यवस्थित बारीक वाटायची आहे. बारीक वाटून झालेली आहे सगळी. आता ह्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. ह्याला जेवढं तुम्ही फेटताल तेवढं ते व्यवस्थित वडे होतील. तर आता हे व्यवस्थित फेटून घ्यायचे आपल्याला. ह्याच्यात काही सध्या टाकायचं नाही आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि हे 2 तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचे. 2 तासाच्या नंतर ते काढायचे. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी खोबरं, शेंगदाणे, डाळवे हे साहित्य घेतलेलं आहे. हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं वाटून आपल्याला मिक्सरमध्ये टाकून ह्याची चटणी बनवायची. आता हे मिक्सरला छान वाटून घेऊया बारीक. मध्ये त्यात पाणी वगैरे घालून हे वाटून घेतलेलं आहे. ही चटणी आपली तयार आहे. त्याच्यासाठी आता आपण तडका तयार करणार आहे. तडक्यासाठी आता भांडं मी ठेवलेलं आहे तडक्याचं. त्याच्यात तेल घालून घेतले. तेल गरम झाले. जिरे मोहरी घातलेली आहे. आता ह्याच्यात आपण कढीपत्ता वगैरे घालून घेऊया. हिंग घातलेला आहे. कढीपत्ता, आता आपले फोडणी तयार झालेली आहे. आपण चटणीत घालून एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्याला तर छान ह्याला मिक्स करून घ्या आणि त्याच्यात चवीपुरतं मीठ घालून घ्या. आता ही चवीपुरतं मीठ घालून झालेलं आहे त्याच्यात. आता ह्याला व्यवस्थित ढवळून घ्या आणि ह्याला झाकून ठेवा. आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे. आता जे पीठ आपण मेदूवड्याचं भिजवून ठेवलं होतं 2 तासापूर्वी, त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याच्यात चवीपुरतं मीठ घालूया. मीठ घालून थोडं फेटून घ्यायचं आपल्याला ह्याला. ह्याला आता व्यवस्थित फेटून घ्या. जेवढं तुम्ही व्यवस्थित फेटताल तेवढे खुसखुशीत वडे होतील त्याचे, एकदम जाळीदार. तर मी तर असे बनवते, तुम्ही पण बनवून बघा. आता मी हे तेल तापायला ठेवलेलं आहे. हे तेल व्यवस्थित गरम झालं की आपले असे हाताला पाणी लावायचं आणि मेदूवडे बनवायचे. ते पीठ व्यवस्थित झालेलं आहे. एवढंच की वाटताना बारीक छान वाटून घ्यायचं, जाड ठेवायचं नाही आहे. आणि असे वडे सोडून घ्यायचे. छान जाळीदार मस्त वडे होतात. आणि असेच हातावर बनवून घ्या. व्यवस्थित एक 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 बनवायला छान येतात ते. आणि पीठ पण घट्ट असावं. पातळ पीठ झालं, जास्त पाणी घालायचं नाही. पातळ पीठ झालं तर ते वडे व्यवस्थित तुम्हाला हातावर बनवायला येत नाही ते. हे बघा कसा कलर आला आहे, मस्त गोल्डन कलर आलेला आहे त्याला. आपले मेदूवडे मस्त आताही तळून झालेले आहेत. तर तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. हे बघा वडे कसे झालेत मस्त. अजिबात तेल पकडलेलं नाही आहे.